राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून मुंबईमध्ये भाषिक वाद चांगलाच उफाळलाय. म्हटलं जात आहे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लालबाग परळ ते दादर परिसरात आपण कसे पोस्टर लागलेले हे पाहिलंच होतं, ज्यात रात्र वैऱ्याची आहे, मराठी माणूस जागा हो पासून त्याला प्रत्युत्तर देणारे पोस्टर देखील लागले. आणि त्यात म्हटलं गेलं जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार, एका परिवाराच्या नादी लागू नका असं आवाहन त्या पोस्टर मधून करण्यात आलं होतं. पण आता विषय बटोगे तो पिटोगे पर्यंत गेलाय आणि अर्थातच या पोस्टर मधून उत्तर भारतीयांना आता आवाहन केलं जातंय. काल रात्री शिवसेना भवन समोर हे पोस्टर लागले असून याच पोस्टरवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काउंटर उत्तर दिलंय. नेमका हा विषय काय आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, मुंबईमध्ये उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे #BMC भैया म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा नावाने बॅनर लागले होते. काही बॅनर हे शिवसेना भवन परिसरात देखील होते. मात्र आता याच बॅनरचा फोटो काढून याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे. या पोस्ट बाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी कॅप्शन दिलंय, याद राखा मराठीचा अपमान केला तर बटोगे नाही तो भी पिटोगे. म्हणजे नेमकं देशपांडे यांनी काय म्हटलंय त्याचा एक फोटो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेलच. आता यानंतर देखील संदीप देशपांडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे, त्यामध्ये त्यांनी काय उल्लेख केलाय ते देखील आपण पाहूया. मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. झालेली आहे ठाकरे गटासोबत आपली, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद हा या निमित्तानं दिसून येतोय. तो कितपत नाही, हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआयनी जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणतायत की हिट का जवाब पत्थर से नहीं लोहे से हम देंगे. द्या ना, बघू ना कुठला लोहा कुठला पत्थर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होर्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची एआय जनरेट केलेली माकडं आहेत. पण या निमित्तानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण टाकवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण जर लोहेचे जबाब देणे याचा नाही, मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे, जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत, त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. सोन्याची अंडी खाऊन झाली, आता कोंबडीच कापायला निघाले. आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा. ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना, खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी असंही म्हटलंय की आमची डेव्हलपमेंटची युती आहे आणि त्यांची सेटलमेंटची युती आहे. असं कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे? खरोखर जनता खुश आहे का? मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते, तो विकास असतो. इथे जनता कुठे खुश आहे? लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे? जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2-2 हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत.
याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत, भारतीय जनता पक्ष विसरली का? बरं, त्यांनी असंही म्हटलंय की गेली 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती आणि त्यांनी गेले मुंबईत 25 वर्ष भ्रष्टाचाराचा भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पहारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पहारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं. आशिष शेलारांनी देखील काल टीका केली. ते म्हणते ती कालची पत्रकार परिषद नव्हती, ती शॉर्ट फिल्म होती. आवडली की नाही आवडली? सेन्सॉर झाले नाही म्हणतात त्याच. शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही, त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत. राज ठाकरे यांनी काल म्हटलं होतं की पोरं चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली. त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतायत की जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय जर सांभाळणार? सत्तेतलेच लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं? दुसरीकडे आम आदमी पार्टीनं कुठेतरी तुमची बाजू घेतलेली बघायला मिळत आहे की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस असं जेव्हा बीजेपीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो घेऊन ट्विट केलं होतं, त्याला आम आदमी पार्टीनं रिप्लाय केला आहे. आणि अमित साटमपासून राहुल नार्वेकरांपासून कसे फॅमिली पॉलिटिक्स मध्ये अहो यांचे किती सांगायचे. आता कोण मला वाटतं अमित साठवांचा मेवणा पण आहे ना नगरसेवक, शेलारांचा भाऊ आहे, दरेकरांचा पण भाऊ आहे. अजून यादी निघेल. अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी. कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना. आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का? अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या. मग अदानीच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं. मतांसाठी आता पलटी मारत आहेत, पण यांची जुने पापे त्यांना धुता येणार नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्रातही हिंदुत्ववादीच आहे. महाराष्ट्रही हिंदुत्ववादीच आहे. माझी पैदास हिंदुत्ववादी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही काल बघितली व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांचे व्हिडिओ पैदास. ट्विट केले, दोघांच्या व्हिडिओ नेत्यांनी ट्विट केले व्हिडिओ की काय त्यांच्यातून म्हणायचे अल्लाह हाफिज असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. अरे ज्यांची पैदास हिंदुत्ववादी आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते. किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात. ते कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. पण असं काही आणखी व्हिडिओ- मुंबई महानगरपालिकेचा रंग हिरवा करण्याचा प्रयत्न हा करण्यात येतोय असा आरोप जो आहे तो ठाकरेंवर होताना बघायला मिळत आहे. हिरवा रंग आणि ठाकरेंवर आरोप. कोण करतंय हिरवा रंग? यांच्या डोक्याचाच हिरवा रंग भरलाय. कुरेशी, आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे. कुरेशींनी आम्हाला शिकवू. आणि मला एक सांगा, जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे, त्यावेळेला ज्या पद्धतीची, त्यावेळेला कुठे होत्या हो यांचे हिंदुत्ववादी? घरात सगळे शेपट्या घालून बसलेले. कोण आलं बाहेर? फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले? कोण आलं बाहेर? का अमित खान आले? कोण आलं कोण बाहेर? त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये. तुम्ही काल व्हिडिओ ट्विट केला आणि राज ठाकरे देखील म्हटले की माझ्याकडे देखील असे खूप व्हिडिओ आहेत. नक्की काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ पण काय घ्यायचा? नाही, मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल. आणि आता हे व्हिडिओचं लावले तो व्हिडिओ पुन्हा सुरू होणार आहे. येणाऱ्या दिवसात मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तरं मिळतील. अभी तो सुरुवात आहे. शिवसेनेला 4 कारकून आणि बडवे यांनी घेरले होते, त्यामुळे हे कारकून आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्यावं असं आशिष शेलार काल म्हणाले. आपत परिस्थितीत नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही. एकीकडे महायुती सध्या सक्रिय असलेली बघायला मिळते, मात्र त्याच्यामध्ये अजित पवार पुढे सक्रिय नाहीये. अजित पवारांना डावलून मला वाटतं अजित पवारांना प्रश्न विचारा, तेच उत्तर देऊ शकतात. मी त्यांच्या वतीने उत्तर कसं देणार? पण मग हिंदुत्व आणि हिरवा रंग हा अजेंडा पुढे येण्यासाठी अजित अहो, पवार- जे नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवत आहे? सत्तेसाठी बसले ना. नवाब मलिकनं घेतलं ना पत्राखाली. एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले, त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं? भारतीय जनता पक्षानेच केलं ना. बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं. लोक काय मूर्ख आहेत का? लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही? म्हणजे ज्या भुजबळांवर यांनी आरोप केले
त्याच भुजबळांना मंत्रिपद मंडळात घेतलं. ज्या त्या हसन मुश्रीफ ते हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमय्या गेले, त्यांचा हातोडा पण लोंबकळला त्याच्यामध्ये.